या मिसळ वडा उसळ खायला. आम्ही सगळे छान असा नाश्ता करतोय, तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला. वडा उसळ आमचा जो आलेला आहे येतोय वडा उसळ. 2च मिनिटं. मी सकाळी आल्यापासून अशीच करते. तोंड सारखं चढ चालूच आहे. सकाळी नव्हतं गावच्या ट्रेनमध्ये बसल्यासारखी फिलिंग मध्ये चालू. काय गरम पोहा गरम इडली माझी पूर्ण बघत आली. तुमच्या भाऊजीने चांगलं राहते काम केलं. भाऊ घेऊपर्यंत चांगलं सांगते आईकडे तर कोण नाही. करायचं तिथे करतो. चुसून पाणी काढायचं. मला बोलते 5 रुपये काय बाई अरे लोकलचे पैसे कोणी काढले, ट्रेनची तिकीट कोणी काढली. तर मी आपली अशी ऐकते नंतर परत बोलते 5 रुपये कोण द्यायचे. 5 रुपये द्यायला नको का? व्यवहार आहे मला 5 रुपये द्यायला नको. मैत्रिणीमध्ये व्यवहार आहे ना, तर ही काय मैत्रीण कामाची नाही. सोडून व्यवहार आजपासून हिची माझी दोस्ती तुटली. आमची माझी दोस्ती एक रुपया जिपे करते त्याच्या पुढचे शून्य वाढवत राहा तुम्ही. यार हिला सांग बघ हिने मला एवढं त्रास दिला ना, पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्रास आणि हिला बघा हिच्यासाठी मी आता विचारून चालली आहे. हिला लवकर जायचं आहे म्हणून मी चालली आहे. आणि हिला जायचं नाही का, कामच नाही तरी पण जायचं आहे. आणि हिला दुःखी अजून हिला मी आज माझी बाजू घेतली, वहिनीची बाजू घेतली म्हणून हिला चिकनची थाळी आहे. चिकनची थाळी घेणार जायची. माझा नवरा हा ब्लॉग बघेला एवढे साधनाला तू पूर्ण वेडी करून टाकली. कुर्ला स्टेशन बघ कधी येणार. नेरळ गेला नाही तरी पण बघ चेक कर. अजून आला नाही तर कुर्ला यायला लय तसं नाही. आम्हाला पुढे जाऊन उभं राहायला कुर्ला नाही, पण तुम्हाला जागाच देणार ना आम्ही लोक जायला. पागल झालं का? टॅक्सी पैसे पागलच पुन्हा 100 रुपये 150 रुपये टॅक्सीचे. आताच सांगते अर्धा लाईन संपलं. पप्पा मला घ्यायला या. पप्पा टाइम ऑफ झालाय, मला घ्यायला या. तुला खरं मंगळ जाऊ जेवण ती मला मग कधी जाते आणि कधी बेडवर पडते असं झालं मला. ही तर साधारण खरं दमलेली आहे. अरे मला तिला तर म्हटलं आम्हाला जेवण करायचंय. पप्पाला हे सगळं ऐकू दे. काय बोलली? काय बोलणार होती माहिती आता? या तिचं म्हणणं असं आहे बघ राकेश, तुझ्या फोनचं म्हणणं असं आहे मी सकाळपासून ना तू मला बोलवलं आहे, मी दमली आहे, मी आता घरी जाऊन झोपणार, माझ्या पप्पाला चांगलं जेवायला जायचं आहे. बघ तुझं फोनचे हावभाव बघ, हे बघ म्हणजे हे सगळं खरं आहे. पार्सल कारण रिझन पण त्याची मला अभ्यास केला वेळ आहे. त्यांनी संध्याकाळी गावावरून मी कधी घेणार उद्याचं बोलली तुझं वेळ नाही. माझ्या डोळ्यात डोळ्यात टाकून बोललो वेळ नाही. खरंच वेळ नाही. मग दुपारी येणं कामावर नीता पण नाही मी आणि गीता पण नाही. मला डोळ्यात डोळ्यात टाकून बोललो वेळ नाही. खरंच वेळ नाही. सीता
किती आतमध्ये आहे? हे तर नाही आत. नाही पोलीस कशाला उतरले उतरले नादरला बायकायला. लाईक कर आणि मग कमेंट कर. आधी मला खाऊ दे. पण झाली खायची चला बाय. हो दादर दादर मी दादर हे लोक बायका. अरे माझी गाडी आली पण मला जायचंय. पण मला जायचंय माझ्या गोवा बरोबर. आपला स्टेशन पुरला. आता तुम्ही चुकला. सर्व पोचलो आहोत घरी. गौरी गेली, तिचे काम होतं जरा. प्रिन्सला आणायला जायचं होतं ना. हा प्रिन्सला आणायला जायचं होतं गौरीला. ती गेली ठाण्याला. तर आम्ही आता बाकी सगळे पोचलो. तर एकविरेवरून आम्ही सगळे 8:30ला जो तो आपापल्या घरी गेला आणि 8:30च्या नंतर मी गेली प्रिन्सला आणायला. प्रिन्स ॲक्च्युली ठाण्याला होता आईकडे. मग मी त्याला आणायला गेली कारण की मंडेपासून परत ट्युशन चालू होणार. स्कूलला तर सुट्टी आहे त्याच्या, पण स्कूलला सुट्टी असली तरी पण स्कूल चालू झाली की एक्झाम आहे. 5 तारखेपासून एक्झाम आहे. तर मग मी त्याला ट्युशनचे खाडे नाही करत. पण ट्युशनला जरा कसं खेळतच राहिला, स्कूल नाही आहे, खेळतच राहिला मग तो परत अभ्यासाचा प्रॉब्लेम होणार. आणि माझं असं असतं की बघ, जर आम्ही तुला फिरायला घेऊन जातो तर तुला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर तो त्याचं असं काय नसतं. तो चालेल बोलतो, मम्मा चालेल. तर मग तो कितीही दमला असेल तर तो सकाळी ट्युशनला उठून जातो. तर सकाळी त्याचं 10चं ट्युशन आहे, तर तो ट्युशनला जाणार आहे. त्याच्यावरून ॲक्च्युली रात्री आम्ही खूप दमलो, सगळे घरी गेले. माझ्या अर्ध्या मैत्रिणींना घरी जाऊन जेवण करायचं होतं. अर्ध्या मैत्रिणींचं घरी होते बनवणारे आणि अर्ध्यांचं असं होतं. त्यातली साक्षी आहे, तर साक्षीचे मिस्टर बोलले की तिला तिच्या फ्रेंडसोबत जायचं होतं. साक्षीला परत इथून गेल्याच्या नंतर त्यांची काहीतरी सेलिब्रेशन होतं, तर ती तिथे जाणार होती. तर तिने भाऊजीने सांगितलेलं मॅनेज करायला तिच्या लेकाचं आणि भाऊजीच्या जेवणाचं. तर ते भाऊजींनी मॅनेज केलं आणि त्याच्यानंतर असं होतं की फार सगळे दमले होते. घरी जाऊन काम करायचं होतं आणि घरी जाऊन काम करायचं कारण की फिरलो म्हणजे आपण दर्शनाला गेलो, पण आपण फिरलो आहे. छोटीशी का होईना आईच्या कृपेने एक छोटीशी आईचं दर्शनही झालं छान असं. तर आईमुळे आम्ही परत मैत्रिणी शाळेच्या एकत्र आलो. म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी. आणि खरंच आम्ही आहे ना, आमच्या मैत्रिणींना आमच्या शोधतच असतो कधी आम्ही एकत्र येतो आणि थोडेसे धमाल मस्ती करतो. धमाल मस्ती ही करतो कारण की सगळे लोक आपापल्या फॅमिलीमध्ये व्यस्त असतात, संसारामध्ये आपल्या व्यस्त असतात. तर खरंच मी आईंना म्हणजे एकविरा आईला आणि स्वामी समर्थांना मनापासून थँक्यू सो मच बोलेन. कारण की त्यांच्यामुळे आज आम्ही अशा छान मैत्रिणी एकत्र आलो आणि खूप सारी धमाल करतो. खूप साऱ्या आमच्या गोष्टी शेअर होतात. एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगते, समजवते किंवा असं काही असतात मैत्रिणीच्या सगळ्या. आज असं आहे तसं आहे, हे आहे, सुख दुःख आम्ही सगळं एकत्र वाटतो. आणि स्वामींना आणि आईला माझ्या मनापासून धन्यवाद आहे. आणि त्यांनी आमची ही मैत्री अशीच ठेवावी हीच माझी अपेक्षा आहे आणि माझ्या मैत्रिणींची सुद्धा. तर मला असं वाटतं
मी आता फार असा वेळ घेणार नाही कारण की मीही थकलेली आहे. आणि आता मी छान असं मी प्रिन्सला घेऊन आली आहे. तो जरासा बाहेर थोडासा राऊंड मारतो पप्पाबरोबर जेवण झाल्यामुळे. ते लोक जेवूनच आलेले पण आम्ही आल्यानंतर गाडीवर होतो. मग तो जरा कंटाळा होता तर ते दोघं राऊंड मारतात. तर मी बोलली ती दोघं राऊंड मारतात तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया. तर अशा सगळ्या गप्पा आहेत आणि हा पूर्ण ब्लॉग माझा एकवीरा आईचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही कळवा. आणि मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय.